नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर आज आहे भावांनो 25वा दिवस 30 डेज व्हिडिओ अपलोडिंग चॅलेंजमधला, ज्यामध्ये आपण 30 दिवस कंटिन्यू गणपती बाप्पा स्टेटस व्हिडिओ एडिटिंग इथं आणणार होते. त्यामधला आपला आजचा 25वा दिवस इथं असणार आहे. बघू शकता 25 दिवस आपण कंटिन्यू व्हिडिओ इथं तुम्हाला दिलेले आहे गणपती बाप्पा स्टेटस व्हिडिओ एडिटिंग, आणि सोबतच दहीहंडी, नागपंचमी आणि जसं आता काल बैलपोळाचे पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेले आहे. जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. आणि व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि तुम्ही आतापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर खाली जे काही सबस्क्राईबचं बटन आहे त्याला क्लिक करून सबस्क्राईब करा, कारण अजून पण 5 व्हिडिओ येणार आहेत, म्हणजे 30 व्हिडिओज. आणि त्यानंतर पण ट्रेंडिंगची व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच असतील, आणि ते पण आपल्या मराठी भाषेत. त्यासाठी लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर भावांनो, बघू शकता हे आपला आजचा व्हिडिओ जे काय त्याचा प्रिव्ह्यू मी तुम्हाला आधीच दाखवलेला आहे. व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितलेला आहे तुम्ही. व्हिडिओ कसा झाला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हे जे काही बीटमार्क आणि शेकी फेड आहे तुम्हाला आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. डायरेक्टली तुम्ही जाऊन तिथं डायरेक्ट इन्स्टॉल करू शकता. हे डायरेक्ट इन्स्टॉल केल्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी आपलं बीटमार्क इथं चालू करायचं आहे. हे बीटमार्क इथं चालू केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, आता या बीटमार्कमध्ये तुम्हाला आपल्याजवळ जे काही गणपती बाप्पाचे फोटो आहे ते इथं लावून घ्यायचे आहे. तर गणपती बाप्पाचे फोटो मी तुम्हाला सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, ते तुम्ही इथे लावू शकता. बघू शकता हे गणपती बाप्पाचे फोटो आहे आपल्याजवळ. फोटो असं इथं प्लसवर जाऊन लावायचा आहे. फोटोला इथं एक्स्ट्राचा पार्ट इथं कट करायचा आहे बीटमार्कच्या समोरचा, आणि वरच्या 3 डॉटला जाऊन इथं फिल कंपोजिशन एरियाचं जे ऑप्शन असेल ते इथं क्लिक करून टाका. म्हणजे जे काही फोटो आहे ते आता जसं हा फोटो इथं रेशोमध्ये नाही, तर याला आपण फिल कंपोजिशन एरिया केलं तर आपल्या रेशोमध्ये बरोबर हा फोटो इथं फिट होऊन जाईल. जसं की हा आपण बघू शकता अशा प्रकारे आपल्या फ्रेममध्ये हा फोटो आपल्या इथे बरोबर बसून जाईल. तर ही जी काही प्रोसेस आहे हे तुम्हाला आपल्या सगळ्या फोटोसोबत तुम्हाला इथं करायला लागेल. बघू शकता वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं असं करून घ्यायचं आहे. म्हणजे आपले जेवढे काय फोटो असतील ते सगळे तुम्हाला एकामागे एक आपल्याला इथं असे ॲड करायचे आहे, आणि बरोबर अशी इथं रेशोमध्ये इथं फिट करून टाकायचे आहे. बघू शकता काय अशा प्रकारे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जरा जास्त बीट्स आहेत तुम्ही इथं बघू शकता, कारण आपलं आजचं जे काही व्हिडिओ एडिटिंग आहे ते सगळं एका म्हणजे म्युझिकवर इथं असणार आहे. त्यामुळे जे काही हे आपले फोटो आहे तिथं आपल्याला जास्त इथं ॲड करावं लागतील, आणि बीटमार्क पण आपल्या या व्हिडिओमध्ये जरा जास्तच आहे. त्यामुळे तुम्हाला हे सगळे बरोबर इथं असे ॲडजस्ट करून घ्यावे लागतील. बघू शकता अशा प्रकारे एकामागे आपले जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो तुम्हाला इथं ॲड करायचे आहे. वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला इथं बरोबर इथं सेट करून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर आपल्या जेवढे काही फोटो असतील, जेवढे काही बीटमार्क असतील ते सगळे इथं ॲड करून घेऊया, आणि एकेकाने आपले जे काही एक्स्ट्राचा पार्ट असेल त्याचं रिमूव्ह करून एक बीटमार्कमध्ये एक फोटो असते इथं ॲड करून बरोबर तसं सेट करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे जिथपर्यंत आपण बीटमार्क दिलेली आहे तिथपर्यंत तुम्हाला आपले सगळे फोटो इथे लावायचे आहे बरोबर, तरच तुमचा व्हिडिओ एकदम चांगला दिसेल, जसा तुम्ही डेमोला बघितला तशा प्रकारे. आणि भावनो, तुम्ही आतापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा, आणि खाली कमेंट नक्की करत चला, कारण तुमच्या एक कमेंटमुळे आपल्या व्हिडिओची रीच पण इथे वाढू शकते आणि अजून लोकांपर्यंत आपलं चॅनल जाऊ शकते. त्यासाठी नक्कीच खाली कमेंट करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा. तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या फोटोंना तसं लावून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे हे इथं लावून घ्यायचं. त्यानंतर परत इथं आपण फोटो लावून घेऊया काय अशा प्रकारे. तर आधी इथं बघू शकता इथं छोटी छोटी बीटमार्क आहे. तर यामध्ये पण तुम्हाला सांभाळून एक बीटमार्कमध्ये एक इफेक्ट इथं बरोबर इथं ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता त्याच्या ड्युरेशनसोबत. तर अशा प्रकारे आपण आपले सगळे फोटो इथं लावून घेऊया. एक्स्ट्राचा पार्ट इथं कट करून फिल कंपोजिशन एरियावर इथं सेट करून अशा प्रकारे इथं आपलं जे काही फोटो आहे ते बरोबर इथं असा सेट करून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे हा इथं लावून टाकायचा. फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते तसं सेट करून टाकायचं अशा प्रकारे. काय तर त्यानंतर हा फोटो इथं लावायचा. फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करून असं इथं बरोबर सेट करून टाकायचं आहे. त्यानंतर हा फोटो पण. तर अशा प्रकारे जेवढे काही आपले बीटमार्क आहेत ते सगळ्या बीटमार्कमध्ये आपण आपले जे काही फोटो आहे ते एकामागे इथं असे लावून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे. काय तर
तर अशा प्रकारे पाहून एकदम शेवटपर्यंत आपले जेवढे काही बीटमार्क असतील त्यामध्ये तुम्हाला आपले सगळे फोटो इथं ॲड करत जायचे आहे. बघू शकता मी एकदम शेवटच्या बीटमार्कपर्यंत आपले जे काही फोटो आहेत तिथे असे ॲड करत चाललेलो आहो. तर अशा प्रकारे इथं फोटो ॲड करायचे आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ना ते तुम्हाला इथं सेट करून टाकायचं आहे. म्हणजे ज्याच्यानं काय होईल, आपला जे काही फोटो आहे ते एका रेशोमध्ये इथे येऊन जाईल. त्याच्यानंतर एक लास्टचा फोटो आहे ते आपण इथं ॲड करून टाकूया. हे एक लास्टचा फोटो इथे ॲड करायचा. फोटोला वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते इथे सेट करून टाकायचं आहे. तर हे असं इथं सेट करायचं. हे सेट झाल्यानंतर आपल्या आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे बीटमार्कमधून आणि हा एक इफेक्ट इथं कॉपी करायचा आहे. हा एक इथं इफेक्ट कॉपी करायचा आहे शेक इफेक्टमधला पहिलावाला आणि आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन आता सुरुवातीचे जे काही फोटो असतील त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट डायरेक्टली इथं पेस्ट करून टाकायचा आहे. बघू शकता हे मोठ्या ड्युरेशनवाले आणि त्यानंतर हे जे काही छोटे ड्युरेशनवाले पण फोटो आहे तुम्हाला याच्यात पण हा इफेक्ट असा इथं पेस्ट करून टाकायचा आहे. बघू शकता फोटोला इथं सिलेक्ट करायचं आणि इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट असं इथं तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे. सगळ्या फोटोंना तुम्हाला हा जे काही इफेक्ट आहे ती त्याचा लावून टाकायचा आहे. पुन्हा यानंतर या फोटोला पण इथं इफेक्ट पेस्ट करायचा. पुन्हा इथं या जे छोट्या ड्युरेशनवाले फोटो आहे त्यांना पण इथं हा इफेक्ट असं इथं पेस्ट करून टाकायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे काय तर फक्त फोटोला सिलेक्ट करायचं, इफेक्ट्समध्ये जायचं आणि 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्टचं जे ऑप्शन असते ते जास्त तुम्हाला सेट करून टाकायचं आहे. अशा प्रकारे काय तर पुन्हा त्याच्यानंतर पुढच्या फोटोला तर हे तुम्हाला कुठपर्यंत करायचं आहे मी तुम्हाला सांगून देतो. बघू शकता आपली ही जी काही छोटी बीटमार्क आहे हे बघू शकता 12.50 वाले तिथपर्यंत तुम्हाला सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असं इथं पेस्ट करत जायचं आहे. बघू शकता तर तिथपर्यंत आपण आपल्या सगळ्या फोटोला इथं असं सिलेक्ट करूया आणि पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन आहे ते असं इथे सिलेक्ट करून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे तर त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट असा इथं पेस्ट करून टाकायचा आहे. बघू शकता फोटोला सिलेक्ट करायचं, इफेक्ट्सवर क्लिक करायचं आणि 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्टचं जे ऑप्शन आहे ते इथं तुम्हाला सेट करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपण सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असा इथं सिलेक्ट करून टाकूया आणि सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असा इथं लावून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे काय तर तुम्ही हे जे काही छोटी छोटी बीटमार्क आहे यांच्यामध्ये इफेक्ट नाही दिला तरी चालेल, पण दिला तर अजून भारी आपला व्हिडिओ इथे दिसून येईल. जसा तुम्ही डेमोला बघितला सेम तशा प्रकारचा इथे व्हिडिओ दिसून येईल. त्यासाठी सगळ्या फोटोंना इफेक्ट द्या. जे एकदम छोटी हे आहे फोटो आहे त्यांना नाही दिला तर चालेल, कारण हे मीडियम आहे बाकी त्यांच्या कम्पेअरमध्ये, तर यांना आपण इफेक्ट देऊ शकतो. तर यांना इफेक्ट नक्की द्या. तर अशा प्रकारे आपण सगळे या फोटोंना हा इफेक्ट असा इथं पेस्ट करत जाऊया. बघू शकता अशा प्रकारे फक्त फोटोला सिलेक्ट करायचं आहे वरून आणि पेस्ट इफेक्टचे जे ऑप्शन असते ते तुम्हाला सिलेक्ट करून टाकायचं आहे. जसं की अशा प्रकारे पुन्हा पुढच्या फोटोला. तर अशा प्रकारे आपल्या त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असायचं लावत जायचं आहे. पुन्हा या फोटोला आपण पेस्ट इफेक्ट असं करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या सगळ्या फोटोंना हा जे काही इफेक्ट आहे ती तसा पेस्ट करत जाऊया. बघू शकता अशा प्रकारे हे जे काही 12.50ची बीटमार्क आहे इथपर्यंत आपल्याला सगळ्या फोटोंना इफेक्ट दिलेला आहे. तर या फोटोंना इफेक्ट दिल्याच्या नंतर आता तुम्हाला बॅक येऊन जायचं, आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आणि आता जे काही 2 नंबरचा इफेक्ट असेल हा तुम्हाला इथं कॉपी करायचा आहे. हा 2 नंबरचा इफेक्ट इथं कॉपी करायचा, आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आहे आणि यामध्ये आता इथून पुढचे जे काही फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथं असा पेस्ट करून टाकायचा आहे. फोटोला इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन आहे ते इथे तुम्हाला असं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बघू शकता फोटोला इथं सिलेक्ट करायचं आणि पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन आहे ते इथे तुम्हाला असं सिलेक्ट करून टाकायचं आहे. अशा प्रकारे फोटोला इथं सिलेक्ट करायचं, इफेक्ट्सवर जायचं, 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला तसं करून टाकायचं आहे. या सगळ्या फोटोंना हा जे काही इफेक्ट आहे तिथं तुम्हाला असं लावून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असा इथं लावून टाकायचा एकदम शेवटपर्यंत. आणि या सगळ्या फोटोंना इफेक्ट लावायच्या नंतर तुम्ही याला एखादं PNG पण लावू शकता किंवा नाही लावली तरी चालेल, कारण हा आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते आपण सगळं एका बीट्सवर केलेलं आहे. तर त्यामुळे याला तेवढी PNGची गरज नाही, पण लावायची असेल तर तुम्हाला आपल्या मागल्या व्हिडिओमध्ये आपली कोणती पण PNG तुम्ही इथं वापरू शकता. त्यासाठी मागले व्हिडिओ नक्कीच चेक करा. तर या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं लावलेला आहे. तर डायरेक्टली तुम्हाला काय करायचं आहे, वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून आपला आजचा रेडी व्हिडिओ इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. भावांनो व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे ट्रेनिंगचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट करून नक्की सांगा. तर चला भावांनो आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.